कात्यायनी देवीची कथा. नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. महिषासूर नावाचा असुर देव दानवांना त्रास देत होता. त्याचा पराभव करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपापल्या शक्तीचा तेज एकवटून एक दिव्य देवीची निर्मिती केली. या तेजातून प्रकट झालेल्या देवीचे पालन कात्य ऋषीने केले. त्यामुळे त्या देवीचे नाव कात्यायनी पडले. कात्यायनी देवी अत्यंत तेजस्वी, धैर्यशाली आणि पराक्रमी आहेत. त्यांच्या 6 हातात तलवार, कमळ, त्रिशूल, घंटा आणि इतर अस्त्रे आहेत. त्या सिंहावर आरूढ आहेत. त्यांचे रूप पाहून असुरांच्या हृदयात भय निर्माण होत असे. महिषासुराशी युद्ध करताना कात्यायनी देवीने अतुलनीय शौर्य दाखवले. महिषासूर विविध रूपे धारण करून युद्ध करीत होता, पण देवीने त्याला परास्त करून त्याचा वध केला. त्यामुळे त्यांना असुरांचा संहार करणारी असेही संबोधले जाते. कात्यायनी देवीच्या पूजेमुळे साधकाला साहस, धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. विशेषतः अविवाहित मुली जर मनोभावे 6व्या दिवशी देवीचे पूजन करतात तर विवाहातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. श्रीकृष्णाच्या गोपिकांनी देखील कात्यायनी देवीची उपासना करून त्यांना पती म्हणून प्राप्त करण्याची कामना केली होती, असेही पुराणात वर्णन आहे. 6व्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या पूजनातून साधकाच्या आयुष्यातील भीती, दुःख, रोग आणि संकटे नाहीशी होतात. भक्ताला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.